ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, 1 वर्ष 365 दिवस 12 महिने 52 आठवडे 1,05,25,700 ज्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत होतो त्या स्पर्धेवरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोणता संघ कोरणार. एका बाजूला पाहतोय आपण डीजे सांबरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अंबानी संघ. जो सोन्याचा घास होता, जो सोन्याचा घास होता ना. चला बॅट्समन, नक्कीच कातवडी संघाकडे जो सोन्याचा घास होता ना तो नक्कीच हिरावून काढला तो म्हणजे आम्ही ढवळे सरांच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी विलासजी देवरे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती दाखवली. नक्कीच तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून गोड गोड कौतुक आणि विशेष असे आभार केले जाईल. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भाग देण्यासाठी, तसेच राजेंद्र देवरे सरांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभली गेली. तर साहेबांना मी विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो, आपण स्टेजवरती विराजमान व्हा. कारण की दैवड गावाने जोडलेली आपुलकीची माणसं, हक्काची माणसं जोडली जातात सातत्याने. आणि या स्पर्धेला पाहतोय आपण प्रथम क्रमांकाचं रोख कॅश प्राइज ज्या अवलियाच्या माध्यमातून, ज्या दातृत्वाच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलं. अर्थातच किरणजी पोपळकर सर, अर्थातच शेठ आणि तसेच योगेश विष्णू देवरे सर यांच्या माध्यमातून या दोन्ही साहेबांसाठी एकच म्हणू इच्छितो, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला थोडा हसला बोलला वरती बाई पाहून, गंगा माई आली गेली घरट्यात राहून, 4 दिवस माहेर वाशिनी पोरी सारखी राहिली, 4 भिंतीत जाईल कशी बायको मात्र वाचली. किशाकडे हात जाता जाता हसत हसत म्हटला, किशाकडे हात जाता जाता हसत हसत म्हटला, अरे पैसा नको सर मला फक्त आपुलकीने एकटेपणा वाटला, फक्त एकटेपणा वाटला. ज्या प्रकारे या कौतुकाची थाप पाहिली आपण या सरांच्या माध्यमातून 21,000चे कॅश प्राइज या स्पर्धेला लाभलं गेलं. जर का असे दातृत्वाचे हात तुमच्या पाठीशी असतील ना तर नक्कीच एक अलौकिक व्यक्तिमत्व घडलं जातं. आणि तेच अलौकिक व्यक्तिमत्व पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. मान्यवर पाहतो आपण किरणजी पोपळकर सर, शेठ अर्थातच आणि त्यांचे सहकारी योगेश विष्णू देवरे सरांच्या माध्यमातून नक्कीच 21,000चं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. खूप खूप आभार असेल. असेच प्रेम या दैवड गावावरती राहूया नक्कीच. चला लवकर लवकर सामना सुरू करावा. मेगा फायनलचा थरार पाहतो आपण. पहिला चेंडू पाहतोय, अकोटप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, परंतु पाहतो आपण एलिव्हेशन नसल्या कारणाने एका धावीवर समाधान मानावं लागेल. म्हटलं जातं हर सर जहां झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहां समझ जाए वह समंदर होता है, जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या रॉयल चषक 2023 वरचा सिकंदर कोणता संघ ठरणार, पाहणारी लढत पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अकोटप्प्याचा चेंडू होता, अजित ढवळेंच्या माध्यमातून चांगले वारंवार सातत्याने अकोटप्प्याचे चेंडू फेकले जातात. नक्कीच मेगा फायनलचा तरार पाहतो मैदानाच्या आतमध्ये. याचसाठी केला होता टास, हा शेवट गोड व्हावा, याच देई याच डोळा, हा रंगलाय क्रिकेटचा सोहळा नवी मुंबईच्या क्रीडा भंडारीमध्ये, अर्थातच कामोडे गावामध्ये. तसेच रुपेश सर आपण आला असेल तर लेखील मंचावरती या. नक्कीच तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे, या व्यासपीठावरती आहे. पाहतो आपण धावफलकावरती जाऊया. धावफलक लावलं गेलं, एक धाव श्री गणेशचा धाल आहे तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाचा. 2 धावा पाहतो आपण. काय चेंडू फेकले जातात अजित ढवळे सरांच्या माध्यमातून. गावावरून आलेला माझा प्रवास, माझ्या सर्व पाठीराखांचा प्रवास, जो प्रवास करून आलो त्याचं जिथं जागतं उदर मैदानाच्या आतमध्ये तेव्हाच आम्ही देईन जेव्हा या रॉयल चषक 2023 वर सुवर्ण अक्षरामध्ये आमचं नाव करेन. पुन्हा एकदा होता फटका, अंदाजंदा फटका मारण्याचा कारभार. नक्कीच कुलदीप शेडगे सरांच्या माध्यमातून. नक्कीच या शेवटच्या क्षणाला झुंज द्यावी लागेल. 2 वाघांची टक्कर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जंगलातील वाघांची झुंज पाहतोय. एका बाजूला अंबानी संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण ज्या गावाने ज्या नावाने अक्षरशः या पर्वामध्ये धुमाकूळ गाजवला, अर्थातच डीजे सांबरवाडी संघ. पाहिलं गेलं काय घडते मैदानाच्या आतमध्ये. मागचा दरवाजा सोडला, पुढच्या दरवाजातून चोरी झाली. नक्कीच याला म्हटलं जातं विनाशकालीन विपरीत बुद्धी. बाबा तुझ्याकडे बॅट कशाला दिली, त्या बॅटने खेळावं लागेल. परंतु कुठेतरी कुलदीप शेडगे सरांनी कुठेतरी चूक केली. त्यांना वाटलं की लेग स्टिक सोडून जाईल चेंडू, परंतु पाहायला गेलं तर फिरकीचा जादूगार पाहतो आपण अजित ढवळे सरांच्या माध्यमातून काय फिरकी जादू केली आणि नक्कीच या फिरकीमध्ये अडकवलं गेलं.
ते म्हणजे कुलदीप शेडगे सरांना. नक्कीच या संध्याकाळचा मेगा फायनलचा थरार जमलेल्या सर्व मान्यवरांना बिग फाईट पाहायला मिळणार का? कारण की प्रेक्षकांना अशीच मॅच हवी असते, परंतु ती मॅच पाहिली मागील मॅच. एका बाजूला कातवडी बुद्रुक संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतोय डीजे सांबरवाडी संघ. काय ठस्सन मॅच होती, काय मॅच झाली. नक्कीच या मॅच वरती वर्चस्व गाजवलं गेलं तर म्हणजे डीजे सांबरवाडी संघानं. कारण की का आपल्या संघाचा बोलबाला आहे त्याचं जिथं जागतं उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये दिलं आहे. नक्कीच वाघांनी डरकाळी फोडली गेली, परंतु ही डरकाळी तेव्हाच फोडली जाईल जेव्हा आपण या रॉयल चषक 2023 वरती सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या गावाचं नाव लिहिलं जाईल. पुन्हा एकदा पाहतोय सुरेश शेटकेंनी लेग साईडला कटवलेला चेंडू पाहतोय, परंतु या चेंडूवरती कोणत्याही धाव घेण्याचा मानस नसावा. आणि पाहतोय आपण षटक समाप्तीचा इशारा पाहतोय आपण. फक्त पाहायला गेलं तर 3च धावा या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली, 2च धावा देण्यात आल्या ते म्हणजे गोलंदाज पाहतोय आपण अजित ढवळे यांच्या माध्यमातून. परंतु आता पाहायला गेलं तर अशीच मॅच मागच्या मॅच मध्ये झाली, त्याच्यानंतरचा जो कमबॅक केला प्रतीक लोटेकर सरांनी, तो कमबॅक करताना पाहायला मिळणार का? कारण की आज नाही तर पुन्हा कधी या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवसानंतर या आयोजनाची वाट पाहावी लागेल. काय ते आयोजन, काय ते नियोजन, काय ते मंडप, काय ते मान्यवरांची रेलचल, सगळं कसं एकदम ओके मध्ये. आणि नक्कीच ओके मध्ये कार्यक्रम करावा लागेल तो म्हणजे दोन्ही संघांना. गोंदाची मार्कवर पाहतो आपण कमलेश सर. पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पाहतोय आपण किरण भगत. सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण बॅट तळपली होती, ती संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी नाराजगी व्यक्त करणार का? परंतु अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फुल टॉस चेंडू होता, परंतु पाहतोय आपण अंपायरकडे दाद मागितली जाईल, परंतु पाहतोय आपण चेंडू जातोय, धावत जातोय, चेंडूचा पाठलाग केला जायला पाहतोय आपण. लेग बायच्या स्वरूपात या मिळतील 4 धावा. पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये काय मॅच झाली, त्याच्यानंतरची मॅच पाहायला मिळणार का? कारण की ती ॲबिलिटी आहे किरण भगत सरांकडे, परंतु ती ॲबिलिटी तुम्हाला आता सिद्ध करावी लागेल. ती सिद्ध करताना पाहायला मिळेल. यानंतरची मॅच आटाळे आणि कातवडी बुद्रुक संघ. चला तिसऱ्या ट्रॉफीसाठी मॅच खेळवली जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. पुन्हा एकदा पाहतोय आपण मोठ्या फटकेच्या नादामध्ये किरण सर कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतात, परंतु बॅकफुटला जाता जाता त्यांना हा विचार करावा लागेल की आपल्या संघाला देखील या ट्रॉफी पासून लांब घेऊन चाललोय. परंतु मोठे फटक्याच्या नादामध्ये कुठेतरी गफलत होते मैदानाच्या आतमध्ये, ती गफलत पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. परंतु पाहतोय आपण गोलंदाजी मार्कावर पाहतोय आपण कमलेश बनगे सर. पुन्हा एकदा चेंडू उडवला, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पाहतोय आपण तत्पूर्वी या चेंडूवरील दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हे बघा पाहायला गेलं तर बॉल फेकायचा कुठं होता, बॉल पाहायला गेला तर बॉल टाकायचा होता गल्लीला, बॉल गेला दिल्लीला. धावपलकावरती जाऊया, धावपलक जाऊन बसतोय. धावपलकावरती जाऊयात आपण. 10 धावा पाहतोय आपण. पुन्हा एकदा जेल घेण्याची नामी संधी पाहतोय आपण आणि एक यशस्वीरित्या पाहतोय आपण. डॉली झेल स्वीकारण्यात आला पाहतोय आपण. कुठेतरी संध्याकाळच्या सत्रामध्ये जी प्रेक्षकांना मॅच हवीशी वाटते ना, ते मॅच पाहायला मिळत नाही. कारण की यानंतरची मॅच पाहतो आपण. टॉस करून घ्या आपण, कारण की मान्यवरांच्या हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. विलास देवरे साहेबांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते या तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी टॉस केला जाईल. एका बाजूला अटाई संघ तर दुसऱ्या बाजूला पाहणार आहोत आपण कातवडी बुद्रुक संघ. नक्कीच कॉल केला जाईल. स्विंग द कॉइन.
आणि टॉस जिंकला तो म्हणजे कातवडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रित करते म्हणजे आता पाहायला गेलं तर अटाळी संघाला. आता आपण ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये आलंय, परंतु पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहायला गेलं तर नक्कीच कुठेतरी मॅच प्रेक्षकांना नाराज करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे टॉस जिंकला सांबरवाडी संघानं तिथेच पाहिलं जे कर्णधार आपण सुनीलजी बादापुरे साहेबांच्या तोंडावरती थोडस स्मित हास्य कुठेतरी हरवलं गेलं. परंतु ज्यावेळेस तुम्ही नाणेफेक जिंकू किंवा हरू, तुमच्या वाट्याला जी फलंदाजी आली ना तेव्हा तुम्हाला सिद्ध करावं लागतं. मापक असं आव्हान असणार ते म्हणजे मेगा फायनलचा थरार पाहतो आपण. नक्कीच कंजूस गोलंदाजी करावी लागणार, तर म्हणजे गोलंदाजी करणारा संघ पाहणार होतो आपण इन ऍक्शन मध्ये अंबानी संघ. माफक असं आव्हान, अवघ्या 10 धावांची गरज. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हटला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ, त्याचंच नाव क्रिकेट. 10 धावेची आवश्यकता असणार, परंतु जर का पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच सामना बिग फाईट होणार, यात मात्र शंका नसणार. तर या मेगा फायनल साठी दोन्ही संघांसाठी अर्थात डीजे सांबरवाडी संघ आणि अंबानी संघासाठी या स्पर्धेचे पाहतो आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष पाहतो आपण. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस डॅशिंग व्यक्तिमत्व पाहतोय धनाजी राजे शेडगे साहेबांच्या माध्यमातून दोन्ही संघासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आलात. आणि पाहायला गेलं तर हे आयोजन खूपच छान आहे असा त्यांचा मेसेज देखील आमच्यापर्यंत पोहोचला गेला. नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जोडले जातील. यात चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. परंतु ही मॅच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये, परंतु अंबानी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण की त्यांच्याकडे तो तोफखाना आहे. जरी आम्ही फलंदाजी करत असताना आमच्या वाट्यामध्ये 10 धावा जमा केल्यात, परंतु त्या 10 धावा डिफेंड करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती क्षमता आम्ही या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार. त्यात तीळ मात्र शंका नसणार. आता पण गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज असणार या पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जर का कमी धावा दिल्या तर नक्कीच मॅच नक्कीच मोठं वळण घेणार, यात तीळ मात्र शंका नसणार. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 10 धावांचा पाठला करताना पाहतोय आपण कसे संयमी खेळी केली जाणार का कमलेश बनगे सर आणि अमित ढवळे यांच्या माध्यमातून. नक्कीच बॅटचं चुंबन घेतलं जातं, कारण की ज्या बॅटने आम्हाला नाव दिलं, ज्या बॅटच्या माध्यमातून या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं, त्या खेळपट्टीचा देखील आशीर्वाद घेतला जातो कमलेश बनगे सरांच्या माध्यमातून. यालाच तर म्हटलं जातं आपल्या क्रिकेटच्या खेळावरती असलेलं प्रेम. हे प्रेम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेटचा खेळ म्हटला गेला तर अनेक अशी नाती असतात ना, ते हृदयाच्या पलीकडची नाती, रक्ताची नाती जोडली जातात या क्रिकेटच्या खेळामुळे. म्हणून तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजेच क्रिकेट रंगला या कामोठे नगरीमध्ये औचित्य साधलं गेलं. अर्थातच रॉयल चषक 2023, अर्थातच पाहतो आपण दैवड गावाची भूषणावळ पाहतो आपण. मुलुक मैदानी तो पाहतो मैदानाच्या आतमध्ये चाललेला मेगा फायनलचा हा सामना या आयोजनाच्या माध्यमातून दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक, शो द गुड गेम. नक्कीच हा मेगा फायनलचा सामना मोठा सामना होणार का? प्रेक्षकांना एक विनंती करतो आपण, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माफक जसं आव्हान असेल तरी पण ते आव्हान कडवं करण्याचं आम्ही आव्हान बाळगतो. तो दाखवणारा गोलंदाज पाहतो आपण कुलदीप शेडगे सर. पुन्हा एकदा लेग साइडला कटवला चेंडू, परंतु पाहायला गेलं तर काय घडतंय, पहिल्याच चेंडूवरती बाबा टासण्या फासफूस करून टाकल्या. पहिला चेंडू सीमारेषेचं दर्शन. काय नका करू आता तुम्ही खराब, सर्व काय आता व्यवस्थित होणार आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 6 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर आम्ही ढवळे सर नक्कीच जेवणामध्ये बिर्याणी नक्कीच खाऊन आले असतील, कारण की मॅच काय घडली. पुन्हा एकदा पाहतो आपण कोलवरतीचा चेंडू होतापर्यंत मॅच फिनिश. आणि या रॉयल चषक 2023 वरती आपल्या सोन अक्षरांनी पाहतो आपण मेगा फायनल वरती नाव करलं गेलं. अर्थातच नाव आहे डीजे सांबरवाडी संघ. गाव पाहतो आपण स्टंप कोणी उचलू नका, स्टंप कोणी उकडू नका. कमलेश बनगे सर सांगून ठेवा सर आपण. हा तुमचं काय ते असतं ना चालू ते राहू द्या, कारण की तुमच्यातील तो एकच गुणच आहे. पाहायला गेलं तर खेळपट्टीचं तुम्ही नक्कीच पूजन केलं जातं, खेळपट्टीचा आदर केला जातो.
चला नक्कीच तुमचा जल्लोष आम्ही पाहतो, कारण की या कासपठारावरतील दादा संघ का म्हटलं जातं त्याचं जिथं जागतं उदाहरण देखील पाहतो आपण. या ट्रॉफीवरती आपलं स्वर्ण अक्षरामध्ये नाव कोरलं गेलं ते म्हणजे या रॉयल चषक 2023 वरती नक्कीच फोटो सेशन केलं जाईल यानंतरची मॅच. चला अमोल देवरे सर जाऊ दे आपली आर्मी. नक्कीच पट्ट्यांनी थाप दिली मांडीवरती, कारण की जल्लोष नक्कीच केला जाईल, कारण की सकाळच्या सत्रापासून जी केलेली मेहनत त्या मेहनतीचं नक्कीच चीज केलं जाईल. चला चला मैदान खाली करा. तर या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात आपण मायक्रोफोन वरती. आवाज ऐकणार आहोत आपण, आवाज महाराष्ट्राचा, आवाज सातारा जिल्ह्याचा पाहतोय आपण. तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. अगदी रॉयल स्पर्धेमध्ये अगदी रॉयल एंट्री केली डीजे सांबरवाडी या संघाने. चॅम्पियन संघ ठरलेला आहे रॉयल डीजे संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे अंबानी संघ. आणि तृतीय क्रमांकासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. परंतु पहा दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी जल्लोष निर्माण करतायत. कास पठार विभागातील दोन्ही संघ आहेत अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये